शहरातील दुचाकी वाहनं उचलण्यापूर्वी टोईंग वाहनांवरील कर्मचाऱ्यांना घोषणा करण्याचे आदेश देण्यात आले। कुणाचं वाहन असेल तर बाजूला करावं अशा स्वरूपाच्या घोषणा कर्मचारी करणार आहेत। तसंच घोषणा केल्यानंतरही वाहन बाजूला केलं नाही तर वाहनांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। कल्याणच्या घटनेनंतर ठाण्यातील 3 हात नाका येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयात टोईंग वाहन मालक आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। या बैठकीत सहाय्यक पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते। दरम्यान कल्याण येथील महाराळ गावातील मधुकर कासारे यांच्या मृत्यू प्रकरणी चौकशी सुरू झाली आहे। पब्लिक ॲड्रेस सिस्टीम जी आहे ती प्रत्येक ट्रेनवर सुरू केलेली आहे। ज्या विभागात ते जाणार आणि गाड्या उचलणार आहेत त्यांनी ती आधी अनाउन्समेंट करायची की त्याने गाड्या उचलते, तुम्हाला हा अलर्ट दिला जाईल आणि त्याच्यानंतर जर 5 मिनिटांनी कोणी पुढे आलं नाही तर 5 ते 7 मिनिटांनंतर ज्या वाहतुकीस अडथळा करणार आहे किंवा नो पार्किंगमध्ये किंवा कॉर्नर पार्किंगमध्ये असलेल्या गाड्या आहेत त्या टो केल्या जातील। तर ही पद्धत आपण ठाण्यात सुरू केलेली आहे। अनाउन्समेंट एकदा केले की आम्ही पण अलर्ट होऊ आणि बाहेर राहून आपली गाडी सरळ कुठे तिकडे लावू। त्यात एकदम चांगली गोष्ट आहे, आम्हाला पण त्रास नाही आणि जे RTO वाले त्यांना पण त्रास नाही। ते रिलेशन पण चांगले असतील आणि काय प्रॉब्लेम पण आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।